नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाजल्या आहेत 3 दुपारचे. अर्णवचा पेपर होता, 1 ते 2 टायमिंग होतं. आज मी भाजी करणार आहे सोललेल्या मुगाचं बिरडं. तर हे मी कसं केलं ना, म्हणून हे पहिला व्हिडिओ टाकलेला आहे. तर 2 दिवस ना आधी मूग भिजत घातलेले होते, नंतर ते चाळणीत मोड येऊन दिले. ते छान असे पाण्यात सकाळपासून ठेवलेले हे असे तरंगत आहेत, म्हणजे साली वेगळ्या झालेल्या आहेत. आणि मूग ना सोललेले खाली बसले होते. तर त्याला फोडणीला सुरुवात करूया. पहिलं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हालाही माहिती आहे मी कांदा जास्त वापरते. तर जसं कांद्याचं प्रमाण आहे ना, तसं थोडं मी तेल घेते छानपैकी कांदा भाजून घेण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये ना आता मी हिंग टाकून घेणार. तेल गरम झालेलं आहे थोडंसं. आणि जेवढा कांदा कापला आहे ना मी, तेवढा कांदा मी ह्याच्यात ॲड करणार. तर चला, कांदा आता मस्त गुलाबी होईपर्यंत छानपैकी भाजून घेऊया. काही भाज्यांमध्ये ना कांदा जास्त घेतला ना तर त्याची चव अप्रतिम लागतं. स्पेशली पालक भाज्यांमध्ये तर खूपच. तर ह्याच्यामध्ये ना मी कांदा लाल झाल्यानंतर अर्धा टीस्पून हळद टाकून घेतले आणि पुन्हा ते मिश्रण एकत्र हलवून घेतलेलं आहे. आणि आपण मगाशी सोललेलं मुगाची बिरडे आहे ना, ते सगळं ह्या मिश्रणात टाकायचं आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करणार. आता ह्याच्यामध्ये 2 चम्मच मी लाल मसाला टाकलेला आहे, 1 चम्मच धने-जिरं पावडर टाकलेला आहे आणि अर्धा टीस्पून मी गरम मसाला टाकलेला आहे. आणि लसणाची पेस्ट ॲड करणार आहे. हे सगळं आपण तेल आणि कांदा जो मस्त फ्राय झालेला आहे ना, त्याच्यामध्ये एकजीव करणार साधारण 3 मिनटं तरी. छान असं हलवून घ्यायचं आहे ते. अशीच तुम्ही मटकीची भाजी किंवा इतर कडधान्यांना बॉईल करून मुलांना जरी दिलात ना अशा पद्धतीने, तर ते नक्की खातील. कारण माझ्या अर्णवला तर अशीच आवडते. त्याच्यामुळे जर मुलं अशी साधी भाजी खात नसतील ना, तर असं दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर छान आता भाजी एकजीव झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर एक अर्धा बाउल मी आता थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. कांदा तेल टाकल्यावर पण सगळं झालं ना टाकून मटेरियल, तर तुम्ही झाकून ठेवलात ना पाणी शिंपडून तरी बस आहे. म्हणजे ती ड्राय होते, मुलांना खाण्यात मजा येते. रस्सा भाजी असेल तर आपल्याला पाणी ॲड करावंच लागणार. तर इथे मी पाणी टाकलेलं आहे याच्यात. छानपैकी मस्त लाल मसाल्याची तरी आलेली आहे आणि आता उकळी यायला लागलेली आहे. साधारण 7 ते 8 मिनटं आपण आता हे बॉईल करून घेणार. म्हणजे मूग लगेच शिजतात, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही आहे. तर चला आपण चेक करून बघूया मूग शिजलेत का. तर शिजलेले आहेत मूग. कडधान्य ना बाकीचे म्हणजे वाटाणा किंवा लाल चणे मुलांना द्यायचं असेल ना, तर ते बॉईल करूनच घ्यावे लागतील. पण मटकी, मूग हे जे प्रकार आहेत ना, ते लगेच शिजतात वाफेवर पण. तर साधारण 4 की 5 मी कोकम टाकलेले आहे. तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल तर टोमॅटोही टाकू शकता. मी कोकम ॲड केलेले आहेत. आणि आता चवीनुसार मीठ. गूळ ॲड केलेला आहे याच्यामध्ये. प्रत्येक जेवणामध्ये किंवा वरणामध्ये अगदी थोडासा गूळ टाकला ना
तरी खूप छान लागते. भाजीची पूर्ण टेस्ट बदलते किंवा आमटीची टेस्ट बदलते. हे ना मी एक नारळ घेतलेला, त्या नारळाचं दूध काढून घेतलं आणि ते दूध मी ह्याच्यात टाकलेलं आहे. तर ही आहे मुगाचं बिरडं. थोडंसं आगळं वेगळं आहे, विदाऊट वाटप केलेलं आहे, पण आपण नारळ यूज केलेला आहे, नारळाचं दूध, कोकम आणि गूळ. तर ही पद्धत करून नक्की बघा घरात. रेसिपी कशी वाटते ती. आंबट, गोड, तिखट आणि नारळाचं पाणी टाकल्यावर तर सगळ्यात भाजीची टेस्ट बदलते, प्रश्नच नाही आहे. तर थोडंसं साधारण 5 मिनटं आता आपण वाफवून देऊ. तर भाजीला मस्त तरी आलेली आहे. भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे पुढचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला कळेल. शुभरात्री. टेक केअर. काळजी घ्या. बाय.